हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पावन स्पर्श झालेलं महाराष्ट्रातील गडकोट किल्ले यांचे चित्रकार योगेश हराळे यांनी रेखाटलेल्या चित्रांचं प्रदर्शन 14 ते 20 एप्रिल रोजी जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई इथं आयोजित केलं आहे। या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते होणार आहे। पावन स्पर्शाने पवित्र झालेले महाराष्ट्रातले गडकोट किल्ले यांच्या चित्रांचं प्रदर्शन 14 एप्रिल ते 20 एप्रिल मुंबईची जहांगीर आर्ट गॅलरी जी चित्रकार लोकांची पंढरी आहे इथे होत आहे। या चित्रांचं प्रदर्शनाचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते होणार आहे। स्वराज्याचे गडकोट किल्ले हे छत्रपतींच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत। जलदुर्ग, गिरिदुर्ग, स्थलदुर्ग, वनदुर्ग आणि किनारी दुर्ग यांचे चित्र ॲक्रेलिक रंगात कॅनव्हासवर रेखाटली आहेत। जागतिक वारसा यादीत समावेशासाठी घोषित झालेले रायगड, साल्हेर, शिवनेरी, खांदेरी, लोहगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, राजगड आणि जिंजी यांचा समावेश आहे। किल्ले ही स्वातंत्र्याची आणि मांगल्याची प्रतीके आहेत असं चित्रकार योगेश हराळे यांना वाटतं। गडकोट किल्ल्यांचं चित्रांचं प्रदर्शन हे हाताने काढलेले चित्रांचं प्रदर्शन पहिल्यांदाच होत आहे। यामध्ये या चित्रांमध्ये जागतिक वारशासाठी नोंद घेतलेली 12 जी किल्ले आहेत यांचं हे चित्र आणि आणखी अशी सगळे एकूण 20 चित्र आणि त्यांची ऐतिहासिक माहिती असं यामध्ये मी रेखाटलेले आहेत। तर याच्यामध्ये जलदुर्ग आहेत, काही गिरिदुर्ग आहेत, स्थलदुर्ग आहेत, वनदुर्ग आहेत, असे हे आहेत। तर हे सगळे ॲक्रेलिक कलरमध्ये कॅनव्हासवर ही चित्र काढलेली आहेत। यामध्ये साल्हेरचा किल्ला आहे जो महाराष्ट्रातल्या सगळ्यात उंच किल्ला आहे। शिवनेरी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ, खांदेरी, लोहगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, राजगड आणि कर्नाटक राज्यातला हा जिंजी हा एका महाराष्ट्राची एक राजधानी होती काही काळ, अशी ही आहेत। आणि मला असं वाटतं आज मी एक वाक्य वाचलं की किल्ले ही एक स्वातंत्र्याचे प्रतीक आहेत, मांगल्याचे प्रतीक आहेत। हाताने काढलेल्या गडकोट किल्ल्यांचे चित्रांचे प्रदर्शन महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत असून या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी माजी खासदार सुजयजी विखे पाटील, माननीय आमदार संग्राम भैया जगताप, माननीय अभय अगरकर, माननीय अनिलजी मोहिते पाटील, श्रीमती शकुंतलाताई तोडमल उपस्थित राहणार असल्याची माहिती चित्रकार योगेश हराळे यांनी दिली। तसेच या प्रदर्शनासाठी CA राजेंद्र काळे, पंकज मेहर, ठाकूर परदेशी, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक चंद्रकांत काळे यांचे सहकार्य लाभलं। हल्लीचे कलाकार, चित्रकार, आजच्या क्षेत्रात काम करणारे लोक AIचा वापर करून क्रिएटिव्ह मॉडेलद्वारे चित्र तयार करतात। त्याचा या कलेवर किती परिणाम होईल याविषयी त्यांना विचारलं असता त्यांनी हे काही दिवस चालेल पण कायमस्वरूपी असं होणार नाही असं सांगितलं। व्हिडिओ कॅमेरा आणि फोटो कॅमेरा ज्या वेळेला बाजारात आला त्यावेळेला स्थिर चित्रण, व्यक्तिचित्र याचं महत्त्व चित्रकारांमध्ये राहणार नाही अशी शक्यता वर्तवली गेली, पण तसं झालं नाही त्याचा दाखलाही त्यांनी दिला। लागला त्यावेळेस असं वाटायला लागलं सगळ्यांना की पोर्ट्रेट हा विषय, व्यक्तिचित्र हा विषय संपणार आहे, पण असं झालं नाही। जरी कॅमेरे आले, कॅमेऱ्याचं विचार करणं, कॅमेरा काढणं ही कला वेगळी आहे आणि पोर्ट्रेट आणि व्यक्तिचित्र काढणं ही वेगळी कला आहे। AI आलं, पण AI काय करतंय, एखाद्या चित्रकाराची एक आपण शैली म्हणू ती कॉपी करतं आणि त्याच्यामध्ये रूपांतरित करतं। प्रत्येक चित्रकार हा स्वतःचं एक शैली असते, त्याची एक विचार करण्याची क्षमता असते, तो त्याच्या विचारातून चित्र काढतो, तर हे AI करू शकत नाही। त्यामुळे मला असं वाटत नाही थोड्या दिवसांनीच आपणच AIला बोर होऊ, तेच फोटो, तेच चित्र पाहून, कारण AIला डाटा लागतो, त्याचं स्वतःचं असं काही नाहीये, ते लोक तुमचा डाटा गोळा करतं आणि ते तुम्हाला त्याच्यात रूपांतरित करून देतं। त्यामुळे त्याचं स्वतःचं काही नाही। चित्रकार हा हे स्वतःचं नैसर्गिक जन्मताच त्याच्याकडे कला असते, तर ती तुम्ही कॉपी पेस्ट करू शकत नाही। त्यामुळे मला जसं ज्या काळात कॅमेराचा शोध लागला आणि व्यक्तिचित्र संपतील, पोर्ट्रेट संपतील असं म्हणत होते, त्याचं तसं काही झालं नाही। तसंच मला असं आता वाटतं AI जरी हे आता आलेलं आहे कृत्रिम, तर त्यामुळे चित्रकला किंवा याच्यामध्ये मला वाटत नाही तुम्ही काही कॉपी पेस्ट सारखं काही होणार नाही, तेच त्याचं स्वतःचं अस्तित्व नक्की राहील। आणि अजून एक मला आवर्जून सरांनी प्रश्न विचारला त्याच्यामुळे मला चांगलं वाटतंय, सगळ्यात जर
जुनी कला असेल, प्राचीन कला असेल, माणूस बोलण्याच्याही अगोदर चित्रकला शिकलाय. त्यांनी आदिमानवाने गुहेमध्ये चित्र काढली आहेत. तर सगळ्यात जर जुनी चित्रकला असेल तर कलेमध्ये तो चित्रकला आहे. नंतर तो मग भाषा वगैरे किंवा इतर कला शिकला, पण चित्रकला ही सगळ्यात प्राचीन कला आहे. त्यामुळं ती AI मुळे त्याच्यावर काय परिणाम होईल असं मला अजिबात वाटत नाही. हे काळानुसार गरज आहे. पूर्वी चित्रकाराला त्याच्या मनानुसार वेळ मिळत होता चित्र काढण्यासाठी, 1 महिना 2 महिने. आज असं असतं की तुम्ही काल सांगितलेलं असते जाहिरात म्हणा, चित्र म्हणा, हे उद्या लगेच पाहिजे असतं. मग आता हे त्याच्या मदतीने तुम्ही तातडीने देऊ शकता. ही काळाची गरज आहे. असं पण म्हणू शकत नाही की AI एकदम, पण तुम्ही जर त्याचा कलेला जोड देऊन हे करत असाल तर ते योग्य आहे.